श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. तर पहा सकाळी सकाळी आज म्हटलं नाश्त्यासाठी पोहे उपमा खाऊन कंटाळा आलाय, तर आज छान साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवावी. तर घरात काही कोणाला उपवास वगैरे नव्हता, पण बरेच दिवस झाले साबुदाण्याची खिचडी वगैरे काही बनवली नव्हती, तर म्हटलं आज छान साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवावी. तर पहा साबुदाणा रात्रीच भिजत टाकला होता, त्याच्यामुळे सकाळपर्यंत तो छान पद्धतीने भिजला आणि सकाळी नाश्त्यासाठी खास आज साबुदाण्याची खिचडीच बनवली. सर्वात आधी पहिल्यांदा साबुदाण्याची खिचडीच बनवली, म्हणजे नाश्ता केला की मग स्वयंपाक करायला काही टेन्शन नाही, कारण की नंतर मग डब्बा वगैरे बनवायचा आहे आणि पोरांची शाळा दुपारी असल्यामुळे डब्याचे काही लवकर बनवण्याचं टेन्शन नाही. तर पहा आज नाही 2-3 दिवस झाले माझा गिझर बिघडला आहे, तर गॅसवरती पाणी वगैरे तापत ठेवावे लागते. तर पहा सकाळी सकाळी एका गॅसवरती पाणी तापत ठेवावं, एका गॅसवरती पाणी तापत ठेवते आणि दुसरीकडे स्वयंपाक करते. तर पहा एक गॅस पाण्यासाठीच गुंतून बसतो, त्याच्यामुळे स्वयंपाक आणि नाश्ता एकाच गॅसवरती बनवावं लागते, तर फार गोंधळ होते. तर पहा सकाळी सकाळी नाश्ता वगैरे झाला की स्वयंपाक करायला लागलं की मुलांचे शाळेची तयारी त्याच्याबरोबर करावी लागते, कारण की एकीकडे स्वयंपाक करायचा आणि एकीकडे मुलांच्या शाळेची तयारी करायची. तर पहा म्हटलं पहिल्यांदा त्यांच्या बाटल्या वगैरे भरून ठेवाव्या. मग शाळेतल्या त्यांच्या पाण्याच्या बाटल्या मडक्यातल्या पाण्यानेच भरते. आता ऊन आहे, पाणी काही जास्त वेळ थंड राहत नाही, पण म्हटलं तेवढंच मडक्यातलं थंड पाणी भरलं की जरा बाटल्या थंड वगैरे राहतात. शाळा चालू झाल्यामुळे सकाळ सकाळी एवढी गडबड होते की नाश्ताही करायचा, स्वयंपाकही करायचा आणि त्याच्याबरोबर मुलांचंही आवरायचं. तर पहा आमचा पिल्लू काही पटकन कधी लवकर उरकतच नाही, कारण की त्याला सारखं ओरडत बसावं लागतं की दप्तर भर, बेल्ट लाव, पावडर लाव, आणि दिदीला ट्युशनला गेली की तिच्या आल्यानंतर वेण्या वगैरे घालावे लागतात. त्याच्यामुळे 11 कधी वाजतात आणि बाकीचे कामही तसेच राहून जातात. जेव्हा मुलं शाळेत जातात मग तेव्हा जरा घर शांत होतं आणि नंतर मग बाकीचे कपडे भांडे वगैरे करता येतात. तर पहा पिल्लूला रोजच त्याचा बेल्ट वगैरे लावून द्यावा लागतो. अजून मोठा झालाय पण बेल्ट वगैरे लावायला सांगितलं की खूप टाइमपास वगैरे करतो. तर पहा मुलांना शाळेत वगैरे सोडला आणि आज छान स्वयंपाक केला होता. बाजरीच्या भाकरी आणि त्याच्याबरोबर चवळीची भाजी बनवली होती. तर पहा पिल्लूने सकाळी आंबा खायला घेतला होता, पण पोरं असे करतात की बस यायच्या टायमाला काहीतरी खायला घेतात आणि नंतर बस आली की अर्धवट खाणं सोडतात आणि तसेच पळून जातात. तर खाणंही त्यांचं शांततेत नाही पहा, कारण की बस गेली की मग त्यांची सुट्टीच होते. तर सकाळी आंबा कापला आणि बस यायचा टाईम झाला तसा पळत खाली गेला. संध्याकाळी म्हटलं आज बाजरीच्या भाकरी वगैरे केल्या होत्या, त्याच्यामुळे पोरांनी शाळेतनं आल्यावर काही भाकरी वगैरे खाल्ली नाही. तर म्हटलं आता छान चपात्याचं पीठ वगैरे बनवावं आणि 2-3 चपात्या वगैरे करावं. पण नंतर विचार केला की बरेच दिवस झाले पुऱ्या वगैरे बनवल्या नाहीत, तर तेवढेच पोरं खातील म्हणून 2-3 पुऱ्या वगैरे कराव्या. तर पहा छान पुऱ्या वगैरे करायला घेतल्या आणि पुऱ्या करताना आज दीदीला म्हटलं की मला थोडीफार मदत कर, तू मला लाटून दे आणि मी पटपट तळते. तर पहा आमच्या दीदीने आज छान मला पुऱ्या वगैरे लाटून दिल्या आणि पटपट पुऱ्या वगैरे तळून घेतल्या. भाजी काही बनवली नाही, कारण की सकाळची चवळीची भाजी होती. म्हटलं फक्त आपल्या गरम गरम पुऱ्या वगैरे कराव्यात आणि मग त्या भाजीसोबत खाता येतील. पुऱ्या सगळ्या पटपट करून घेतल्या आणि पटकन मुलांना खायला दिल्या, कारण की गरम गरमच पुरी असली की खायला छान लागते. नंतर मग ती जरा थंड झाली की तिच्यामध्ये तेल पकडल्यासारखं होतं आणि खाऊशी वाटत नाही. तर पहा पटकन स्वयंपाक केला आणि मुलांनाही जेवायला दिलं. नंतर म्हटलं आपला किचन वाटा वगैरे आवरून नंतर मग मुलांचा थोडाफार अभ्यास वगैरे घेता येईल. तशी तर उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, उद्याचा दिवस निवांतच आहे, पण जरा आज अभ्यास घेतला की मग जरा उद्या मुलांना खेळायला टाईम वगैरे भेटतो. तर पहा आमचं पिल्लूचं काही खेळणं कधी थांबतच नाही. संध्याकाळचे 11 वाजले तरी बेडरूममध्ये बॉल खेळते. म्हटलं शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज गेला तर उगीच भांडणाचा कार वगैरे, पण तो काही ऐकत नाही. त्याचं बेडरूममध्ये खेळणं चालूच राहते.